अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय IT व्यावसायिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। H-1B व्हिसावर तब्बल $1,00,000 म्हणजे सुमारे 96 लाख रुपयांचा अतिरिक्त शुल्क लावण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अमेरिकन न्यायालयानं रद्द केला आहे। या निर्णयामुळे भारतीय IT कंपन्या आणि अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या अभियंत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पाहूयात यावरील हा विशेष रिपोर्ट। H-1B व्हिसावरील अतिरिक्त शुल्काला दणका, 96 लाख रुपयांचा वाढीव बोजा टळला। अमेरिकन न्यायालयाचा भारतीयांना दिलासा, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द, भारतीय IT क्षेत्रासाठी मोठा दिलासा। H-1B व्हिसा हा अमेरिकेतला विशेष कौशल्य असलेल्या परदेशी व्यावसायिकांसाठीचा सर्वात महत्त्वाचा व्हिसा मानला जातो। भारतीय IT क्षेत्रातील हजारो अभियंते आणि तंत्रज्ञ या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत काम करतात। मात्र ट्रम्प प्रशासनाने या व्हिसासाठी अतिरिक्त $1,00,000 शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे व्हिसा प्रक्रियेचा प्रचंड खर्च वाढणार होता। भारतीय IT कंपन्यांसह अमेरिकन कंपन्यांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। H-1B व्हिसासाठीचं सध्याचं शुल्क आहे $2,000 ते $4,000। प्रस्तावित वाढ होती $1,00,000 पर्यंत। ही वाढ 25 ते 50 पट होती। या निर्णयाविरोधात अमेरिकेतील 20 डेमोक्रॅटिक राज्यांच्या अटॉर्नी जनरल्सनी न्यायालयात धाव घेतली। बॉस्टन जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सॉरोकिन यांनी हा शुल्क वाढीचा निर्णय बेकायदेशीर ठरवत रद्द केला। सरकारला अशा प्रकारे प्रचंड शुल्क आकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारणं म्हणजे प्रत्यक्षात कर लावण्यासारखं असून त्यासाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं। न्यायालयाने आपल्या निर्णयात असं म्हटलंय की शुल्कवाढ बेकायदेशीर आहे, सरकारला अशी शुल्कवाढ करायचा अधिकार नाही आणि यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का बसलाय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय IT क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे। अमेरिकेत कामासाठी जाणाऱ्या अभियंत्यांवरील आर्थिक अडथळा दूर झाला असून अनेक कंपन्यांवरील कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भारही टळलेला आहे। विशेषतः H-1B व्हिसाचा सर्वाधिक लाभ भारतीय व्यावसायिक घेत असल्यामुळे या निर्णयाकडे भारतातही मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं जात आहे। अमेरिकेतील तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातल्या नियुक्त्यांना सुद्धा याचा थेट फायदा होणार आहे। हा जो निर्णय आहे तो त्याला 19 राज्य कॅलिफोर्नियासह त्यांनी आव्हान दिलेलं होतं। ओबामा यांनी नियुक्त केलेल्या न्यायाधीशांनी हा निकाल दिलेला आहे। आता हा जो निकाल आहे तो जर सुप्रीम कोर्टामध्ये ट्रम्प यांच्या बाजून लागला तर हा जो यापूर्वीचा राजमार्ग होता तो अधिक मर्यादित होईल। केवळ श्रीमंत कंपन्या ज्या आहेत त्यांनाच हे परवडेल, कारण की $1,00,000 म्हणजे जवळजवळ 95 लाख रुपये एवढी फी देणं फारच कमी कंपन्यांना परवडू शकतं। गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मेटा अशा ज्या बड्या कंपन्या आहेत त्यांनाच हे परवडू शकतं। मध्यम आणि छोट्या कंपन्यांना हे काय परवडणार नाही। तसंच उच्च वेतन असणारे जे व्यावसायिक आहेत भारतीय किंवा उच्च कौशल्य असणारे आहेत त्यांनाच मला असं वाटतं की हा H-1B व्हिसाचा मार्ग खुला होऊ शकेल। आपल्या IT व्यावसायिकांना, IT उद्योगांना देखील आपलं व्यावसायिक मॉडेल यामुळे बदलावं लागेल, हे लक्षात घेतलं पाहिजे। दरम्यान ट्रम्प प्रशासनासाठी हा मोठा राजकीय आणि कायदेशीर धक्का मानला जातोय। स्थलांतर धोरण अधिक कठोर करण्याच्या प्रयत्नांना न्यायालयाने लगाम घातल्याचं बोललं जातंय। तथापि या निर्णयाविरोधात प्रशासन उच्च न्यायालयात अपील करू शकतं। त्यामुळे या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात याकडे आता जगभरातल्या व्यावसायिकांचं लक्ष लागलंय। H-1B व्हिसावरील अतिरिक्त शुल्क रद्द झाल्याने भारतीय IT कंपन्या, अभियंते आणि अमेरिकेत करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो युवकांना मोठा दिलासा मिळालाय। अमेरिकेतल्या रोजगाराच्या संधी अधिक सुलभ करणारा हा निर्णय मानला जातोय। अमेरिकेच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे भारतीय IT क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। H-1B व्हिसा प्रक्रियेतील आर्थिक अडथळे दूर झाल्यामुळे आता हजारो भारतीय व्यावसायिकांना अमेरिकेत करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।